नमस्कार, मी आशा शेळके, महाराष्ट्र कार्याध्यक्ष EPS 95। आम्ही 10 वर्षापासून आमचा लढा चालू आहे। आम्ही अनेक आंदोलन केले, अनेक प्रकारचे आंदोलन झाले। दिल्लीला जंतर मंतरवरती सुद्धा आम्ही अनेक वेळा गेलो। आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणजे 3 कामगार मंत्री झाले, तिन्ही कामगार मंत्र्यांनी आम्हाला हातावरती तुरी दिल्या। फक्त गोड बोलून त्यांची वेळ काढून घेतात। प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आमचे जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना बोलवतात आणि ते त्यांच्या शब्दामध्ये येतात की विचार केल्याशिवाय म्हणजे त्यांचा विश्वास ठेवल्याशिवाय आमच्यापाशी पर्याय उरलेला नाही। आणि विश्वास ठेवून तरी किती ठेवणार? 10 वर्ष झाली आम्ही सगळं विश्वासावर चाललेले। यांच्या प्रत्येक निवडणुका येतात, यांचे सीट निवडून येतात आणि हे पुन्हा आम्हाला विसरून जातात। यांनी जर अनेक लोकांना अनेक सवलती दिलेल्या आहेत, मग आमचं जर तुमच्याकडे अनुदान तुमच्याकडे असताना अंशदान असताना सुद्धा तुम्ही आमचं काम करत नाही आणि आम्हाला पेन्शन का दिली जात नाही? आमचे वय आता 60, 70, 75 दररोज एक जण जात असतं आणि ह्याच्यासाठी तुम्ही मला सांगा की सर आम्ही जगणार कसे? 800-900 रुपयामध्ये जगणं अशक्य झालेलं लोकांना गोळ्या औषधाला सुद्धा पैसे नाहीयेत। मग तुम्ही द्यायचं देऊन जर देणार असाल तर कधी देणार आहे हे तुम्ही तारीख वार काही तर महिने सांगा की 2 महिन्यात करतो, 4 महिन्यात करतो। प्रत्येक वेळेस जातात आम्ही लोक जातो, आम्हाला सांगितलं जातं ह्या 2 महिन्यात होईल, ह्या 4 महिन्यात होईल। असे अनेक महिने गेले, अनेक वर्ष गेले। मग हे कुठपर्यंत चालणार आहे? मोदी सर तुम्ही का आमच्या लोकांचं मनावर घेत नाही? आमचे लोक सगळे वयस्कर लोक आहेत यांनी, आणि तुम्ही सुद्धा आमच्याच वयाचे आहात, तर तुम्हीच विचार करा सर। जर तुम्हा लोकांना 800 रुपयाचा चहा लागत असेल कदाचित, पण आम्ही 800 रुपयामध्ये महिना कसा घालवायचा आहे? लाजीरवाणी गोष्ट आहे। सरकारला लाज वाटली पाहिजे। 1000 रुपयात लोक कसे पोट भरतील? अरे तुम्ही लोक आज एवढे निवडून येता, तेव्हा निवडणुकीला तुम्ही आमच्याच लोकांच्या खिसेला कात्री लागून तुमच्या निवडणुकीचा निधी जमा केला जातो आणि तो निधी वाटून तुम्ही त्या निधीवरती निवडून येता सर। हे मला आज बोलावंसं वाटत नाही, पण हे चूक आहे। हे आमची भूक आम्हाला बोलायला भाग पाडते सर। हे तुम्ही तुमचे काम करेपर्यंत, तुमचे लोक सीट निवडून येईपर्यंत तुम्ही जर असं केलं आणि ही जर तुमची अशी जर लोकांवरती जबरदस्तीची गोष्ट करताय ना, ती चुकीची आहे। आम्हा लोकांना आमच्या पदरामध्ये पेन्शन द्या। आम्ही काही तुम्हाला भीक मागत नाही, आमच्या हक्काचेच पैसे आम्ही तुम्हाला मागतो आणि जास्त काही नाही। दोघं नवरा बायकोला पुरतील 7,500 रुपये आणि DA महागाई भत्ता हा तुम्ही आम्हाला द्या। आम्ही याच्या उपर तुम्हाला काही नाही। आम्हाला कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही जाती धर्माचा आम्हाला काही नाही। आमचा एकच धर्म आहे, पेन्शन हा आमचा धर्म आहे आणि ती पेन्शन तुम्ही आमच्या पदरात घालावी, लवकरात लवकर द्यावी। आम्हा लोकांना तुम्ही कमजोर समजू नका। आम्ही दरवेळी विश्वास ठेवतो मोदी साहेब ह्यावेळेस करतील आणि आमचे लोक तुम्हा लोकांना मतदान करतात, तुमचे लोक निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर तुम्ही लोक आम्हाला विसरून जाता। हे चुकीचं आहे आणि हे चांगले नाही। तरी मोदी साहेब आमचं पेन्शनचं काम लवकरात लवकर करा। या बजेट सत्रामध्ये तुम्ही आमचं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे। तरी तुम्ही ह्या सत्रामध्ये आमचं काम करा। काय नाव आपलं? आशा गोरक्ष शेळके, महाराष्ट्र कार्याध्यक्ष EPS 95। EPS 95 पेन्शन धारकांचा गेल्या 11 वर्षापासून पैठण तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि आमच्या भारत देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय कमांडर साहेबांच्या अधिपत्याखाली आम्ही गेल्या या भारत देशातील EPS 95 पेन्शन धारकांच्या 186 उद्योगातील कर्मचाऱ्यासाठी, उदाहरणामध्ये मग ते ST महामंडळाचे असतील, MSCBचे असतील, असे कंपन्यांचे लोक असतील, या लोकांना अल्प दरामध्ये पेन्शन मिळत आहे। या पेन्शन मिळत असल्यामुळे आम्ही गेल्या 11 वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर साहेबांच्या अधिपत्याखाली आपल्या भारत देशातील सर्व काही जे काही आमचे रिटायर्ड कर्मचारी असतील त्यांची राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणून एक कमिटी नेमवलेली आहे आणि या कमिटीच्या अधिपत्याखाली आम्ही अल्प दरामध्ये पेन्शन असल्यामुळे आम्हाला पेन्शन वाढ व्हावे, कमीत कमी 7,500 रुपये महिना वाढ व्हावे आणि त्या पेन्शन मध्ये महागाई भत्ता वाढ व्हावा। तसेच आम्ही मेल्यानंतर जे आमची काही तुटपुंजी भारत सरकारकडे जमा असते ते आमच्या वंशजावळीला मिळावे, म्हणून जो काही आमच्यावर अन्याय झालाय, आम्ही मेल्यावर आमच्या पत्नीला जो अर्ध पेमेंट मिळते ते पूर्ण मिळावे। जसं शासकीय कर्मचाऱ्याला पेमेंट मिळते त्याप्रमाणे आमच्या या कर्मचाऱ्याला पेमेंट मिळावे ही आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे। आणि या अधिवेशन आता 28 तारखेपासून सुरू होणार आहे। 1 तारखेला अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने आमच्या कमांडर साहेबांची मागणी कमांडर साहेबाला धरून दुसऱ्या कोणत्याही संघटनेच्या मागणीला न धरता आमच्या या कमांडर साहेबांच्या राष्ट्रीय संघर्ष समितीच्या अधिपत्याखाली भारत सरकारने ही मागणी मान्य करावी। नाही मागणी मान्य केल्यास
इथून पुढचा जो आदेश येईल कमांडर साहेबाचा ते आदेश आम्ही पाळू आणि भारत देशामध्ये मोठ्यात मोठ्या प्रमाणे आंदोलन करू ही या ठिकाणी मी तुम्हाला पैठण तालुका कमिटीतर्फे तुम्हाला सांगतो ही विनंती. माझं नाव गोविंद डांगे पैठण. संघर्ष समिती EPS 95 या संघटनेतर्फे कॅप्टन राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज खासदार संदीपान भुमरे साहेब यांच्या कार्यालयासमोर आज या ठिकाणी पेन्शनर्स यांनी निवेदन दिलं आहे. या निवेदनात कमलाकर भांगरकर साहेब, चंद्रकांत कांबळे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदन दिलं. या निवेदनात आम्ही 8 वर्षापासून हा संघर्षाचा लढा या ठिकाणी कॅप्टन राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहणार आहे. आणि या पेन्शनर लोकांचे वय वाढत चाललेले आणि सरकार याकडे दुर्लक्ष करते, तरी सरकारने लवकरात लवकरात या बजेटमध्ये आमचा प्रश्न मांडावा. मुंबई साहेबांनी आमच्या प्रश्नाला हाऊसमध्ये मांडून या बजेट सत्रामध्ये त्यासाठी मंजुरीसाठी ठेवावा अशी आमची सर्व पेन्शनर्सतर्फे या ठिकाणी मागणी करतो. मी साहेबराव निकम, राष्ट्रीय संघर्ष समिती जिल्हा कार्याध्यक्ष. 7,500 रुपये पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची. अरे असं कसं देत नाही? पेन्शन वाढ, पेन्शन वाढ. नारी शक्तीचा 7,500 रुपये पेन्शन वाढ. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. पेन्शन वाढ झालीच पाहिजे, पेन्शन वाढ झालीच पाहिजे. 7,000 रुपये भत्ता मिळाला पाहिजे. हमारी मांगे पूरी करो. असं NSC जिंदाबाद. उजाला टीम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उजाला टीम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आशाताई तुम पहिले चांगला आवाज येत होता, पहिले चांगला आवाज येत होता, पहिले चांगला आवाज येत होता, आता नाही येत. पेन्शन वाढ झालीच पाहिजे, पेन्शन वाढ झालीच पाहिजे. अरे असं कसं देत नाही? असं कसं देत नाही? न्याय दीजिए, न्याय दीजिए. न्याय दीजिए, न्याय दीजिए. न्याय दीजिए, न्याय दीजिए. न्याय दीजिए, न्याय दीजिए. आणि हे लोक 10 वर्षापासून येतात जातात, थकले आता लोक. हे सगळे 75, 80, 85 वर्षाचे लोक आहेत. हे सर्व लोक थकले. हे मोदी सरकार काय करतोय आपल्याला याच्यात गिनती काढली पब्लिकची, पेन्शन धारकची हाती चलते आणि कुत्ते भुकते. पण आता कुत्रे आता चेचाळे तोडल्याशिवाय त्याला सोडणार नाही आता. कारण की आम्ही 500 रुपयामध्ये गॅस भरायचा का, BP शुगरच्या गोळ्या खायच्या का, लाईट बिल भरायचं का, कुठे जायचं का, कुठे यायचे. आमच्या रोजचे भांडे खायचे घरामध्ये. आमच्या घरामध्ये रोजचे भांडणं आणि रोजचे भांडणं. तू खा इतकं, मी खातो इतकं. ना आमचं कुठं जाणं, ना आमचं कुठं येणं, ना आमच्या घरात पाहुणं राहणं, ना आम्ही कोणत्या घरात पाहुणं राहणं. कारण की हे आमचे पैसा नाही. आमच्याकडे जाण्या येण्यासाठी, जगण्यासाठी पैसा फार जरुरी आहे. मोदी सरकार 500 रुपये देतो आणि तो दिवसाला किती खर्च करतो त्याच्यावर त्याने विचार करायचा. 500 रुपयामध्ये हे लोक काय करतात? असं जुने भांडे करून करून आमचे हात पायचे तुकडे पडले. आता आम्ही जुन्नर बसू शकत नाही आता. हा काय, माझं नाव विमलबाई देवरे आहे. असं कसं देत नाही? हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो. पेन्शन वाढ झालीच पाहिजे, पेन्शन वाढ झालीच पाहिजे. हमारी मांगे पूरी करो. अरे पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची.